आईसाहेब आपण सगळे असे उभे का? बसा ना, बसा. या सर, बसा. या या आई. बसा. काय घेणार? चहा, कॉफी, सरबत पण तयार आहे. आपले सर्वंट क्वार्टर सुद्धा यापेक्षा मोठे असतील नाही? तुला ही गरिबी एन्जॉय करायची होती राईट? या गरिबी. सर बसा. हो महाराज झेंडे या बसा तुम्ही. जयदीप बस. या सर, आपण इकडे बसा. हो नाही मी इथे. अरे सर इकडे. सर तुम्ही खाली कशाला बसताय? तुम्ही वर बसा ना, मी बसतो खाली. बसा, मी इथे कम्फर्टेबल आहे. आणि आज वडीलधारे आहात तुम्ही, त्यामुळे खुर्चीवर बसण्याचा मान तुमचा आहे. मग मी पण खाली बसून बघतो. ये ये ये. कम्फर्ट. सोनिया थँक्यू. आई. जयदीप सर तुम्ही तरी वर येऊन बसा प्लीज. नो नो, आय ऑल्सो वॉन्ट टू एन्जॉय दिस गरीब. सॉरी. काय आता उकडेल ना, म्हणून मागवला फॅन मुद्दाम. का एसी बिघडलाय का? आय्या, आमच्याकडे एसीच नाहीये, म्हणून हा ना स्पेशल फॅन मागवलाय. स्टॉप दॅट. सॉरी. बोला. मी काय म्हणतो, हा हा बोला ना सर, बोला. मला जरा काय हवंय आपल्याला? बाथरूम. ओ या ना, या. हे काय तिकडे समोरच आहे. या आलो. इथे. हो हो, जा आज जा. पण इथे ते हे नाहीये. काय नाहीये, कारण बादलीमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, बाजूला साबणही आहे. काय आमच्याकडे 2 वेळेस पाणी येतं, सकाळी आणि संध्याकाळी, त्यामुळे मी असं बादल्यांमध्ये भरून ठेवलेलं असतं. हो पण ते हे नाही, म्हणजे काही केलंच नाही तर हात कशाला धुवायचे? सर आपल्याला काय करायचंय नेमकं? काही नाही, नथिंग. दादा इथे काहीच नाहीये. म्हणजे मला जरा. सर ते इथे नाही, ते बाहेर. बाहेर म्हणजे रस्त्यावर? नाही नाही, रस्त्यावर नाही, बाथरूम्स आहेत ना बाहेर. या ना, या या या. बिपिनराव, हा सरांना जरा तिकडे घेऊन जा ना. कुठे तिकडे? अरे तिकडे. हा टॉयलेटला. टॉयलेटला जायचंय का? या ना, या. या सर. मी काय म्हणते,
जयदीप सर येईपर्यंत सरबत आणते. खरंच सरबत वगैरेची काहीच गरज नाहीये. हो ना, जयदीप येईलच इतक्यात. आपण बोलणी सुरू करूया. हो, बोलणी सुरू करूच यार. सरबत आणते. ईशा, हॅलो मायमकर काका. अहो रूढ, त्यांनी तुला हॅलो नाही केलं? नाही केलं ना. कधी? ते आता म्हणाले ना खोकले, तेच ते. क्रॅप. आमच्या इथल्या मुलांकडनं खास आणलंय स्पेशल. व्हॉट हो? मुलां हा, मुलांनी म्हणजे आमच्या इथला वाणी हो. तो अगदी हे घरगुती पद्धतीचं फरमास असं सरबत बनवतो. खूप फेमस आहे त्याचं हे रोज सरबत. हो का? वा, आम्हाला आवडेल चव बघायला. यू मीन ते उघड्यावरचं सरबत वेलकम ड्रिंक म्हणून? नाही, अहो बॉटल मधनं आणलंय. आम्ही नेहमी पितो. तुम्हालाही आवडेल. नो नो थँक्स. मी असलं काही नाही पीत. वहिनी तुम्ही सुद्धा घ्या, तुम्हालाही आवडेल. अहो आजकाल मी सुद्धा उघड्यावरची पाणीपुरी खातो, काहीही होत नाही. अरे वा, हा बदल कोणामुळे झालाय? ईशामुळे का? मग आता तर सरबताची चव घेऊच या. मला काय वाटतं, मायराजी सगळ्या कामाची सुरुवात चांगली करतात. सरबत येईपर्यंत तुम्ही बोला काहीतरी वेलकम टाइप्स. मी बोला ना. नाही नको. आय मीन तुम्हीच बोला ना झेंडे. मी विलास बोल. अरे नाही, म्हणजे मला असं बोलायची सवय नाही खरं तर. आज खरं म्हणजे सगळ्यांसाठी खूप असा खास दिवस आहे. म्हणजे विक्रांत सर आणि ईशा मॅडम यांनी एकमेकांना पसंत केले, तर त्यांचा लग्नाचा बार उडून द्यायचं ठरलंय. तर लग्न बाबा कुठं करायचं, कसं करायचं या संदर्भातली बोलणी करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. मायराज बरोबर आहे. झेंडे सर, सरबत घेऊयात. दे यांना दे. व्हॉट्स दिस? सॉरी, व्हेरी सॉरी. असू दे सुनबाई, होतं असं कधी कधी. होय ना, होतं असं कधी कधी. तशी साडी फारच चीप होती, जस्ट 12,000. फेकून दे. पण मी अशा अवस्थेत इथे बसू नाही शकणार ना, त्यामुळे तुमच्या इथे काही बेडरूम किंवा चेंजिंग रूम? या ना, या सोनिया मॅडम या. कॉल मी सोनिया. सोनिया या. अगं बाई, ईशा लहान होती ना तेव्हा आम्ही पण तिला सोन्याच म्हणायचो. सोन्या जेवून घे, सोन्या झोप आता. या 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 सोन्या या या. हे काय करताय तुम्ही? बदला. कुठे? इथेच. इथे? हो. इज दिस युअर चेंजिंग रूम? काय?
हो हो. म्हणजे तुमच्याकडे दुसरी कुठली रूम बेडरूम नाहीये? तुम्ही आत आलात ना तेव्हा नजरेने जेवढं पाहिलं तेवढीच आमची खोली. त्या छोट्या स्पेस मध्ये कसं काय तुम्ही सर्व्हाइव्ह करता? इतक्या छोट्या जागेत तुम्ही राहता कसे, असं मला म्हणायचं होतं. अहो मोठ्या जागेत राहायची सवयच नाही आहे मला. रिअली? रिअली. ईशा दे पाणी. रुपाली पदर. हा ईशा सावकाश कर. केअरफुल. ओके. काय हॉरिबल टॉयलेट आहे. चाळीत असंच असतं. नो बट आय डोंट अंडरस्टँड, निमकरांनी त्यांचं टॉयलेट असं बाहेर का बनवलंय? चाळीत असंच असतं. ओ यू मीन तुमचं पण असं बाहेर आहे असंच? नाही, हेच टॉयलेट आमचं पण आहे. हा म्हणजे अख्ख्या चाळीचं कॉमन टॉयलेट आहे ना हे. आता कशाला कुठले? नाही, ते आपल्या दोघांना म्हणतात जरा बाजूला व्हा, त्यांना जायला जागा हवी. या काका या. हे तुम्हाला कसं कळलं? चाळीत असंच असतं. क्रॅप. अरे या जयदीपराव आले. रुपाली अगं सरबत आण. हो आलेच. या सरबत. अरे वा, वेलकम ड्रिंक. हो. अरे हो, ही रुपाली बर का, आमच्या ईशाची अगदी बालपणापासूनची मैत्रीण. आणि हे बिपिनराव, रुपालीचे बंधू. अगदी आमच्या घरातलेच असं समजा ना. अगदी. जेंडे इंट्रोडक्शन सेशन संपतच नाहीये. तुम्ही बोलायला सुरुवात करा की. मी काय बोललो? तुम्हीच बोला ना. बोला. ओके. I think we are done with all the welcome drinks. Should we start talking now? Huh? मायराजी, मराठीतून बोला प्लीज. I'm so sorry. I think आपलं सगळं आता झालेलं आहे, सो आपण बोलणी करायला सुरुवात करूया ना. कोण सुरुवात करणार आहे बोलणी करायला? हो, बोलणे आम्ही काय करणार. तुम्ही जे म्हणाल ते मान्य आहे आम्हाला. हा, पण त्यातलं जे परवडेल तेवढं करू आम्ही. प्रश्नच नाही. आपलं तसं ठरलंच आहे. नाही काय हाऊस आम्हाला पण आहे ना. आमच्या घरातलं पहिलं आणि शेवटचं लग्न आहे म्हणून. हो. ईशा आमची एकुलती एक मुलगी आहे. तिच्यासाठी थोडीफार जमवाजमव केली आहे आम्ही. आमच्या परीने जेवढं जमेल तेवढं लग्नात करू आम्ही. अहो तुमच्या परीने तुम्ही करा, काही काळजी करू नका. पण आमच्याकडे मात्र विक्रांतचं लग्न म्हणजे आमचं स्वप्न पूर्ण झालंय. तेव्हा थाट तर होणारच. तरी पण अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पण माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांची हौस होऊ दे. राईट. वेल, माझ्या डोक्यात काही आयडियाज आहेत. मी इन डिटेल तुम्हाला सगळ्यांना सांगेनच. माझ्या डोक्यात आहे की एक ग्रुप बनवायचा आणि एक प्रेझेंटेशन. आपण बोलू नंतर ग्रुप. हो, पण तुमच्या तोला मोलाचं आम्हाला कसं जमणार. तुम्हाला काहीच करायचं नाहीये बाबा. तुम्हाला हवं तेच आणि तेवढंच करायचं. म्हणजे मानपान करू आम्ही सर्वांचा, पण आणि आमच्याकडनंही तुमचा मान राखला जाईल याची खात्री तुम्ही बाळगा. तुम्हाला कमीपणा वाटेल असं लग्नात काहीही होणार नाही. बर ठीक आहे. आपण आता देण्या घेण्याचं बोलूयात का? हो ना. ते काय असतं? अहो ईशा आम्हाला मुलीसारखी आहे. घरात मुलगी नव्हती
ती आली असं समजते मी. आणखीन काय हवं? काही नको आम्हाला. आईसाहेब ते सगळं ठीक आहे, म्हणजे खरं तर नशीबच आहे माझ्या मुलीचं. आता बोलणी करायला बसलोच आहोत तर देण्या घेण्याचं हे सगळं काय असेल ते ठरवून घेऊयात. ठीक आहे. आता मी बोलतो. आम्हाला तुमच्याकडनं काय हवंय हे अगदी स्पष्टपणे सांगतो. वाटल्यास तुम्ही लिस्ट करायला घ्या. विक्रांत, आम्हाला फक्त ईशा हवी आणि तीही वधू म्हणून. अगदी बरोबर. बस आणखीन काही नकोय आम्हाला. मग आता लग्न ठरलं असं जाहीर करूया. मायरा, सांग सगळ्यांना. मी नाही, नको मॅम. तुम्ही मोठे आहात, तुम्हीच जाहीर करा ना. बरं, ठीक आहे. अंबाबाईच्या कृपेने ईशा आणि विक्रांत यांचा विवाह निश्चित झाला असं मी जाहीर करते. काँग्रेस दादा. थँक्यू चालेल. झेंडे उठा. का? आता पुढचा मान तुमचा. एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तुम्हालाच हे करावं लागणार. मी? झेंडे, आता रुपयाचा टिळा तुम्ही आमच्याकडनं लावायचा. उठा. एक मिनिट, एक मिनिट. ईशा, विक्रांत, आई बाबांच्या पाया पडा. अहो माझ्या नको. सरांना नको, त्यांना शुगर आहे. आज सगळं माफ आहे. दे. ईशा मॅडम, भरव ना पेढा आता. ए थांबा थांबा. अ पिक्चर फॉर अ हॅपी मुमेंट.